हॅलो मैत्रिणींनो, तर शिलाई कोर्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींना इथे तुम्ही बघू शकता जे आपण बोटनेक ब्लाउजचं कटिंग बघितलं होतं, पेपर कटिंग बघितलं होतं, तर तेच ब्लाउज आज आपण टीचिंग करणार आहोत। तर नेहमीप्रमाणे जसं आपण ब्लाउज पीसावरती ठेवून कट करतो त्याच पद्धतीने कट करायचे आहे। तर फायनली आपला ब्लाउज इथे संपूर्ण टीच झालेला आहे। पूर्ण टीचिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर व्हिडिओ स्किप न करता एंडिंग पर्यंत बघायचा आहे तुम्हाला। तर जो ब्लाउज मी इथे वेअर केलेला आहे तर ह्याच ब्लाउजचं मी परफेक्ट तुम्हाला असं टीचिंग दाखवलेलं आहे। तर जे बऱ्याच मैत्रिणींचं असं हे होतं की फ्रंट बाजूला ओपन नेक आणि बॅक साइडला बोट नेक, तर अशा वेळेस फ्रंट बाजूचा जो नेक असतो तो लूज होतो। तर इथे माझं थोडं सुद्धा लूज झालेलं नाही, कुठेही असं अनकम्फर्टेबल वाटत नाही मला, अगदी परफेक्ट असा ब्लाउज बसलेला आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी स्वतः वेअर सुद्धा केलेला आहे। तर बॅक साइडला सुद्धा खूप सुंदर असा ब्लाउज आपला बसलेला आहे। तर इथे बॅक साइडला तुम्ही बघू शकता इथे आपला बोटनेक ब्लाउज बॅक साइडला बंद आहे आणि ह्या पद्धतीने ब्लाउजचा बॅक साइडचा नेक घेतलेला आहे। खूप सुंदर असा ब्लाउज आपला इथे रेडी झालेला आहे। तर ह्या पद्धतीचं जर तुम्हाला कटिंग शिकायचं असेल तर तुम्ही नक्कीच कटिंगचा आणि टीचिंगचा व्हिडिओ नक्की बघा। आणि ह्या पद्धतीने मी शोल्डर कशा पद्धतीने ऍडजस्टमेंट केलेलं आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शिकायला भेटेल आणि नक्कीच तुम्ही ही टिप्स आहे ती फॉलो करा। याच्यामध्ये अजिबात म्हणजे बॅक बोटनेक घ्यायचं असेल ना फ्रंट ओपन घ्यायचं असेल तर हा प्रॉब्लेम तुमचा जो ब्लाउज फ्रंट बाजूला लूज पडतो किंवा नेक तुमचा मोठा होतो किंवा जास्त पसरट होतो तो होणार नाही आणि अनकम्फर्टेबल असं तुम्हाला फील होणार नाही। तर ह्या पद्धतीने नक्की कटिंग करा। इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथे तुम्ही बघू शकता आपण जे बोटनेक ब्लाउजचं इथे पेपर कटिंग केलं होतं त्याचंच आपण इथे टीचिंग बघणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण इथे जोडून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण इथे 1 बाय 1 एक एक पार्ट इथे ठेवून घेणार आहोत आणि जोडताना तुम्हाला अगदी कडेने आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडायचंय। ओके, तर ह्याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण सर्व जे पार्ट आहेत ते जोडून घ्यायचे आहेत आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना ते आपल्याला इथे कट करून घ्यायचंय। तर ह्या पद्धतीने मी सर्व पार्ट जोडून घेणार आहे आणि कट करून घेणार आहे। तर तुम्हाला सुद्धा हीच प्रोसेस वापरायची आहे। आता इथे मेन फॅब्रिक आणि ते आपलं जोडून झालेलं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता एक्स्ट्राचं जे फॅब्रिक होतं ते पण इथे कट करून घेतलेलं आहे, स्लीव्स पण जोडून घेतलेली आहे आणि त्याचं पण एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते कट केलेलं आहे। आता इथे मेन पॉइंट म्हणजे आपल्याला हे प्रिन्सेसचा पार्ट आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे। तर 1 बाय 1 एक एक जोडून घेणार आहोत। तर जोडताना आपल्याला इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने वरच्या बाजूला थोडंसं सोडायचं आपल्याला। इथे तुम्ही बघू शकता इथे मॅच व्हायला पाहिजे जिथून आपण जॉईन करतो तिथे। ओके, आता इथे आपण या पद्धतीने जॉईन करणार आहोत। हे बघा इथे कुठेही माझा पार्ट हा कमी जास्त झालेला नाही, अगदी परफेक्ट आलेला आहे। ते ह्या पद्धतीनेच तुम्हाला पण जोडायचं आहे। आता इथे जोडून झाल्यानंतर बघा किती सुंदर असा पप आलेला आहे। इथे जो कोना असतो तो आपल्याला हा कट करून घ्यायचा असता मुंडा राऊंड नुसार। तर बघा हा मुंडा राऊंड आधी कसा दिसत होता ना आता किती सुंदर आलेला आहे। तर ह्या पद्धतीने आपला हा प्रिन्सेसचा शेप येतो। तर इथे पण खाली तुम्ही बघू शकता इथे हे अशा पद्धतीने होतं। तर इथे थोडीशी एक शिलाई परत मारून घेणार आहोत आपण। ओके, तर ह्या पद्धतीने एक शिलाई मारायची आपल्याला। आता इथे शिलाई मारण्याचं कारण म्हणजे आपलं हे जे पार्ट असतो प्रिन्सेसचा तो फिटिंगच्या साईडने करायचे आपल्याला। तर सेम ह्याच पद्धतीने दुसरा पण पार्ट मी तयार करून घेणार आहे। दुसऱ्या साईडचा पण पार्ट आपला इथे जोडून झालेला आहे। खालच्या बाजूला जो पॉइंट आहे तो ह्या बाजूला करायचा आहे आपल्याला आणि इथे पण एक शिलाई मारून घ्यायची आहे।
हे बघा, अशा पद्धतीने हे बारकावे तुम्हाला लक्षात घेऊन टीचिंग करायची, तर ते सांगायची वेळ येऊ द्यायची नाही. ते नेहमी तुम्हाला इथे ऑब्झर्व करायचं आहे, त्याच्यानुसार तुम्हाला इथे कट करून घ्यायचं आहे. आता इकडचा जो कोना आहे तो पण इथे मी कट करून घेतलेला आहे, तरी सुद्धा थोडंफार दिसत असेल तर ते कट करून घ्यायचं आहे. सो ह्या पद्धतीने दुसऱ्या साईडचा पण प्रिन्सेसचा पार्ट आपला इथे जॉईंट झालेला आहे. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, हुकायची पट्टी लावायची. तर हुकायची पट्टी लावण्यासाठी आपल्याला इथे काय करायचं आहे, मेन फॅब्रिकचाच इथे मी कपडा घेणार आहे. तर जो प्लेन भाग आहे ना याचा, तुम्ही इथे बघू शकता, हा जो प्लेन भाग आहे तोच आपण तिथे लावणार आहोत. आणि एका साईडला आपण आहे ना अस्तरचं पार्ट लावणार आहोत, म्हणजे अस्तरची जी पट्टी असते ती लावणार आहोत. तर इथे आपल्याला ही 2 इंचाची घ्यायची, म्हणजे शिवून ती बरोबर 1 इंच, म्हणजे 1.25 नाही, पाऊण इंचाची तयार होते. तर अशा पद्धतीने ही पट्टी आहे ना आपल्याला हुक साठी वापरायची आहे. हुकची पट्टी वरच्या बाजूने लावायची आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला इथे दापटीप द्यायची. दापटीप देताना आपल्याला कुठे द्यायची आहे, तर आपल्याला हे जी पट्टी आहे आपली हुकची अस्तरची त्याच्यावरती द्यायची आहे. नंतर ती आतमध्ये फोल्ड करणार आहोत आपण. अशा पद्धतीने एक्स्ट्राची जी पट्टी असते ती आपल्याला इथे कट करून घ्यायची. आता दुसऱ्या साईडला आपल्याला आईपट्टी लावून घ्यायची. तर सर्वात पहिल्यांदा आईपट्टी आपण अस्तरला जोडून तयार करून घेणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा इथून अलट पलट करून घ्यायचं आपल्याला. नंतर अस्तरची जी पट्टी आहे, अस्तरचा कपडा आहे त्याच्यावरती दापटीप द्यायची आहे. नंतर ती आतमध्ये फोल्ड करायची आणि पुन्हा त्याच्यावरती फायनल शिलाई द्यायची आपल्याला. आता दिल्यानंतर तुम्हाला ही पट्टी किती पाहिजे, तर इथे 1 इंचाची तयार मला पाहिजे आहे, कारण 1 इंचाचीच पट्टी खूप सुंदर दिसते, जास्त मोठी पण चांगली दिसत नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीने एक शिलाई इथे मारून घ्यायची आपल्याला. आता इथे आपल्याला काय करायचंय, या पद्धतीने ही पट्टी सीधी ठेवायची आहे. इथे मी सीधी ठेवलेली आहे आणि आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आता ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आणि ही पट्टी आपल्याला अशी वरच्या बाजूने काढायची आणि ती इथे फोल्ड करायची. आता तुम्हाला आई कशाने करायची ते तुमच्यावर डिपेंड आहे. तर आपण इथे धाग्याने करणार आहोत, म्हणून इथे आपल्याला शिलाई ही डायरेक्ट कटोकट द्यायची आहे. एक्स्ट्राची पट्टी आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. कट केल्यानंतर इथे आपण एका फुटावरती पुन्हा एक शिलाई देणार आहोत. एका फुटावरती पुन्हा आपण एक शिलाई दिलेली. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, खालच्या बाजूने हात शिलाईची पट्टी लावायची. हात शिलाईची पट्टी आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. तर ही जवळजवळ 2 इंचाचीच कट करायची आपल्याला.
तर दोन्ही पार्टला आपल्याला इथे पट्टी लागणार आहे, तर ती आपल्याला इथे कट करून घ्यायची. तर आता आपल्याला इथे दोन्ही साईडला दोन्ही पार्टला इथे पट्ट्या लागणार आहेत, म्हणून आपण 2 पट्ट्या इथे कट करणार आहोत. अलट पलट बिलकुल करायचं नाहीये, कारण अलट पलट केल्याने काय होतं, ब्लाऊज हे उचकण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्याला शक्यतो ह्या पट्ट्याच लावायच्या आहेत. आता इथे आपण व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत. आता 1 बाय 1 एक एक पार्टला आपण इथे हातशिलाईची पट्टी लावणार आहोत. हातशिलाईची पट्टी लावताना इथे खालच्या बाजूने अर्धा इंच मोडून घ्यायचं आतमध्ये. शिलाई मार्जिन जितकी घेतली असेल तितकी शिलाईमध्ये दाबली गेली पाहिजे. आता इथून आपल्याला ही पट्टी बाहेरच्या साईडने काढायची आहे आणि दाबटीप द्यायची आहे. आता पुन्हा ती आतमध्ये आपल्याला फोल्ड करायची आहे आणि इकडनं आपल्याला फायनल शिलाई द्यायची. हात शिलाई करत असतील तर सेंटर मध्ये शिलाई द्यायची तुम्हाला. एक्स्ट्राची पट्टी आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता फायनल आपला फ्रंट साइडचा पार्ट हा इथे तयार झालेला आहे. आता दुसऱ्या साइडचं पण हातशिलाईची पट्टी सेम ह्याच प्रोसेसने आपण इथे तयार करून घेणार आहोत. आता इथे आपण शिलाई देऊन घेतली, तुम्ही बघू शकता. तर इथे आपल्याला आता हुकची पट्टी ही ती चेक करून बघायची आहे. तर इथे जर खालीवर होत असेल तर थोडंसं आपल्याला इथे बरोबर करून घ्यायची ही पट्टी. हलकीशी एखाद लाईनची ही थोडीशी एक्स्ट्रा झालेली हुकची पट्टी, तर ती आपल्याला इथे कट करून घ्यायची शेप मध्ये. आता पुन्हा आपल्याला लावून बघायचं आहे इथे. तर अगदी परफेक्ट येत आहे. कुठेही नेक आपला हा जास्त ब्रॉड झालेला नाही, अगदी सुंदर असा नेक आपला इथे तयार होणार आहे. आता आपल्याला दोन्ही बाजू हे बरोबर झालेले आहेत की नाही ते चेक करून बघायचं आहे. तर इथे काय करायचे, आळी पट्टी आहे ती आपली सोडून द्यायची आहे आणि इथे आपल्याला बरोबर पकडायचं आहे. हे बघा अगदी परफेक्ट कमरेच्या साईडने आलेलं आहे. इकडे फिटिंगच्या साईडने पण व्यवस्थित इकडे चेक करायचंय. दोन्ही बाजू आपल्या इक्वल मध्ये यायला पाहिजे. इथे पकडायचंय आणि इकडे पण बरोबर पकडायचंय. तर बघा नेक सुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे, कुठेही कमी जास्त झालेला नाहीये. मुंडा राऊंड सुद्धा मागचा म्हणजे सेम दोन्ही साईडचे पार्टचे सेम आलेले आहेत. काही कमी जास्त असेल तर ते थोडंसं एकसारखं करून घ्यायचं. तर ह्या पद्धतीने आपला हा फ्रंट पार्ट इथे एकदम रेडी झालेला आहे. इथे स्लीव्स पण रेडी झालेले आहे. आता राहिला विषय म्हणजे आपला बॅक साईडचा पार्ट. आता इथे आपल्याला नेकची मार्किंग मी ऑलरेडी करून ठेवलेली होती, तर ती नेकची बाजू आपल्या दुसऱ्या बाजूला होती. तर इथे तुम्ही बघू शकता जे आपली गळा रुंदी होती 4 इंच, वरच्या बाजूने पण 4 इंच घेतला आणि इथून आपण हा शेप देऊन घेतलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता हा शेप आपण इथे देऊन घेतलेला आहे. ओके. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हा जो सर्कल आहे तर तो सर्कल सुद्धा मी इथे बॉक्स तयार करून घेतला. 4 इंच घेतलं, त्याच्यानंतर इथे बॉक्स तयार करून घेतला आणि नंतर हा शेप मी हलकसा 2 लाईने वरती आणलेला आहे आणि मग हा शेप आपण इथे देऊन घेतलेला आहे.
तर इथे आपण कॅनव्हास लावणार आहोत. आता इथे आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने हे कॅनव्हास पेपर इथे ठेवायचं आहे आणि आपल्याला इथे टॅप करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता हे मार्किंग जसेच्या तसं आलेलं आहे. तर वरचं नाही घ्यायचं आपल्याला, फक्त खालीहून घ्यायचं आहे. तर खालच्या बाजूने आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. साईडने पण आपल्याला अशा पद्धतीने 1.5 इंच फक्त एक्स्ट्रा ठेवायचं आहे. नाही, इथे आपल्याला आता कट करून घ्यायचंय. आता इथे कट करताना मधच्या सेंटर पासून आपल्याला स्टार्ट करायचंय कट करायला. तर ह्या पद्धतीने राऊंड शेप मध्ये आपला हा नेक तयार होतो. तुम्ही इथे बघू शकता, ह्या पद्धतीने आपल्याला इथे तयार करायचंय. तो आता आपण हे मेन जे फॅब्रिक आहे आपलं, याच्यावरती आपण प्रेस करून घेणार आहोत. प्रेस करताना हे आपल्याला इथे कटोकट ठेवायचंय आणि इथे प्रेस करून घ्यायचंय. ओके, आता इथे आपण प्रेस करून घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता आपल्याला काय करायचं, इथे मेन फॅब्रिक वरती ठेवायचं आहे आणि तो आपल्याला इथे काय करायचं आहे, हे बघा ह्या पद्धतीने ठेवून राऊंड मध्ये इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर शिलाई मारताना जो वरचा नेक आहे ना, तो पण इथे आपण मार्किंग करून घेऊया सर्वात पहिल्यांदा. तर आपलं सेंटर कुठे होतं, इथे होतं, ते सेंटर आपल्याला इथे घ्यायचंय. इथे आपण व्यवस्थित हा नेक कट करून घेतलेला आहे. तो आता आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि इथे आपला सेंटर होता त्याची मार्किंग करून घ्यायची आपल्याला. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे काय करायचं, पिनअप लावून घ्यायचे आहेत. आता इथे आपल्याला कट करून घ्यायचंय. कट करताना आपल्याला इथे थोडासा गॅप ठेवलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता गॅप ठेवलेला आहे. तर तिथून आपल्याला हे कट करायचंय.
2 लाईनचा कपडा आपल्याला इथे ठेवून टाकायचा आहे. इथे थोडंसं हलकसं पुन्हा एक शिलाई मारून घेऊया आपण. आता इथे आपल्याला छोटे छोटे कट लावायचे आहेत. शिलाई कट होता कामा नये, फक्त याची काळजी घ्यायची आपल्याला. या पद्धतीने मी कट लावून घेत आहे. कट लावून घेतल्यानंतर ते आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचं आहे. आतमध्ये फोल्ड केल्यानंतर इथला कोना काढायचा आपल्याला, बाहेर काढायचा आहे. तर स्क्रू वगैरे घ्यायचा आहे आणि स्क्रूच्या साहाय्याने इथे काढायचं आहे. टोकदार वस्तू नाही वापरायची. जास्त टोकदार वस्तू वापरली तर काय होतं, इथे फाटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त टोकदार इथे वस्तू नाही वापरायची आहे. सो मी अशा पद्धतीने स्क्रूच्या साहाय्याने इथे हा जो पार्ट आहे तो मी बाहेर काढून घेतलेला आहे. सेम त्याच प्रोसेसने इकडनं पण करायचंय आपल्याला. आता आतमध्ये फोल्ड केल्यानंतर आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे शिलाई मारून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे डायरेक्ट आपलं हे पॅक असणार आहे. तर ह्या पद्धतीने आपण हा नेक तयार केलेला आहे. आता कडेच्या साईडने पण शिलाई मारून घ्यायची आपल्याला. खूप सुंदर असा नेक आपला इथे रेडी होणार आहे. त्याला आपण पाइपिंग करणार आहोत गोल्डन कलरची. एक्स्ट्राचं फॅब्रिक आता इथे कट करून घेणार आहे मी. कट करताना अगदी कटोकट आपल्याला अस्तरच्या फॅब्रिक बरोबर कट करायचं आहे. कारण मेन फॅब्रिक हे आपण नेहमी एक्स्ट्रा कट करतो. त्याच्यामुळे तुम्हाला ते अस्तर बरोबर हे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कारण एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला इथे व्यवस्थित फिनिशिंग सहित कट करून टाकायचं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, टक्स शिवून घ्यायचे आहेत. आता टक्स शिवताना सुद्धा कशा पद्धतीने एक टेक्निक असते टक्स शिवायची, की ते निमुळत पद्धतीने शिवत घ्यायचे आपल्याला. खालच्या बाजूने अर्धा इंच आणि वरती आपल्याला निमुळत पद्धतीने शिवत यायचे आहे.
आता इथे आपल्याला हात शिलाईची पट्टी लावून घ्यायची, तर हात शिलाईची पट्टी इथे मी कट करून घेतलेली आहे, एकसारखी कट करून घ्यायची आपल्याला. तर बॅक साईडला इथे आपण हे डायरेक्ट अटॅच करणार आहोत अशा पद्धतीने. तर ते घातल्यानंतर खूप सुंदर असं आपला हे ब्लाऊज बसणार आहे. आता मेन पॉइंट म्हणजे साईडचं जे फिटिंग आहे ते आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. तर साईडचं फिटिंग आणि ह्या बाजूचे आपले जे दोन्ही पार्ट फ्रंट साईडचे ते पण चेक करून बघायचे आहेत. तर हे मेन पॉइंट आपल्याला इथे ह्या पद्धतीने चेक करून बघायचे आहे, किंवा शोल्डर जोडल्यानंतर कशा पद्धतीने चेक करते ते सुद्धा मी सांगणार आहे. अगदी परफेक्ट असं आपलं हे ब्लाऊज येणार आहे. उंची सुद्धा मोजून घ्यायची आहे. तर बघा, परफेक्ट अशी आपली ही ब्लाऊजची उंची पण येणार आहे, कुठेही कमी जास्त होणार नाहीये. हे बघा, अगदी परफेक्ट असं आपलं हे ब्लाऊज येणार आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला ब्लाऊज हे चेक करून बघायचं आहे. आता फ्रंट साईडला हात शिलाईची पट्टी लावून घेणार आहोत. हे बघा, इथे आपल्याला हात शिलाईची पट्टी लावायची आहे आणि आपण डायरेक्ट ही पाइपिंग आहे ना अटॅच डायरेक्ट लावणार आहोत. तर इथे आता आपण हात शिलाईची पट्टी लावून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने आतमध्ये आपल्याला अर्धा इंच मोडून घ्यायचंय. एक्स्ट्राची पट्टी इथे कट करून घ्यायची. इकडे पण फिनिशिंग हे कोण निघतं ते कट करायचंय. ह्या पद्धतीने आपण इथे पट्टी लावून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आतमधून पण खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे आणि बाहेरच्या साईडने पण तुम्ही इथे बघू शकता. नंतर आपण हात शिलाई करून ती पट्टी काढू शकतो. ओके, तर ह्या पद्धतीने आपला हा नेक इथे रेडी झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं, स्लीव्ज वगैरे जोडून घेणार आहोत आणि आपण लास्टला पाइपिंग, त्याला डोरी पाइपिंग करणार आहोत, तर ती लास्टला करणार आहोत. ओके, तर अशा पद्धतीने आता बॅक साईड पार्ट आपण इथे ठेवून घेणार आहोत. तर पाइपिंग केल्यानंतर आपण तिथे बटन वगैरे शो करणार आहोत. तर ते ह्या पद्धतीने ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला अटॅच करून घ्यायचंय. आता जोडून झाल्यानंतर इथे जे मेन आहे हे स्लीव जोडण्याआधी ना इथे एकसारखं आहे का नाही ते चेक करून घ्यायचंय आपल्याला. ओके, हे बघा, या पद्धतीने थोडंवर खालीवर होत असेल म्हणजे मागे पुढे होत असेल तर ते आपल्याला एकसारखं इथे कट करून घ्यायचंय. दोन्ही शोल्डरचं सेम त्याच पद्धतीने चेक करून घ्यायचंय. नंतर आपली जी फिटिंगची बाजू आहे ती पण इथे आपल्याला चेक करायची. तर आपली फिटिंगची बाजू अगदी परफेक्ट येत आहे, कुठेही कमी जास्त कपडा नाहीये, त्याच्यामुळे इथे आपल्याला आता कट करण्याची कुठेही आवश्यकता नाहीये. हे बघा, ह्या पद्धतीने हे बॅक साईडचा मुंडा आहे आपला. तर दुसऱ्या साईडचं पण सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचंय. आता इथे आपल्याला स्लीव जोडून घ्यायची आहे.
तर स्लीव जोडताना फ्रंट बाजूला जी खोलगट बाजू आहे ती फ्रंट बाजूला करायची आहे आणि जी जास्त बाजू आहे ती बॅक साईडला करायची आहे. तर ही खोलगट बाजू आहे आपली, ती फ्रंट बाजूला करणार आहे मी. तर मी नेहमी सेंटर पासून स्लीव जोडायला सुरुवात करते. तर इथे तुम्ही बघू शकता सुंदर अशी स्लीव्ज आपली ही जोडून झालेली आहे. आता आपल्याला दुसऱ्या साईडला पण सेम त्याच प्रोसेसने इथे जोडून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकता कुठेही घोळ वगैरे किंवा चुन्या वगैरे झालेल्या नाही स्लीव जोडताना. सेम ह्याच पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या साईडची पण जोडून घ्यायची आहे. आता इथे फिटिंग करताना बॅक साईडचा सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे सेंटर आपला काढलेला आहे ऑलरेडी. आपण मार्किंग केलं होतं आधीच. त्याच्यानंतर ही आय पट्टी सोडून आणि नंतर आपल्याला इथे फिटिंग करायचं आहे. एक्स्ट्राचा थोडासा कोना इथे बाहेर आलेला आहे तर तो आपल्याला इथे सरळ कट करून घ्यायचा आहे. हे बघा जास्त उरलेला नाही, अगदी थोडासा नॉर्मलचा उरलेला आहे, तो कट करून घ्यायचा असतो. तर ह्या टिप्स तुम्हाला कोणीही सांगणार नाही, ते आपल्याला स्वतः फॉलो करायचे असतात. तर जसं मी तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये त्याच पद्धतीने तुम्हाला फॉलो करायचे. सेम ह्याच प्रोसेसने आपण दुसऱ्या साईडचं पण फिटिंग करून घेणार आहोत. म्हणजे एक शिलाई फायनल आपल्याला करून घ्यायची सर्वात पहिल्यांदा. तर ह्या पद्धतीने आपण सेम प्रोसेसने दोन्ही बाजूला एक एक सीध्या साईडने शिलाई मारून घेतली. आता आपल्याला उलट करून घ्यायचंय आणि उलट्या साईडने एक एक शिलाई मारायची आहे. आणि त्याच्यानंतर फायनल फिटिंगची लाईन आपण ड्रॉ करून आणि मग फिटिंग करणार आहोत. आता इथे आपण शिलाई मारून घेतली एक. तर आता इथे आपल्याला फिटिंग करायची. तर फिटिंग आपली इथे जो बाहीचा घेर आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर माझं 5 इंच घेर आहे. त्याच्यानंतर इथे मुंडा राऊंड घ्यायचा आहे. तर मुंडा राऊंड तुमचा जितका असेल तितका तुम्हाला इथे निम्म घ्यायचा आहे. दुसरा भाग मुंड्याचा दुसरा भाग नेहमी आपण घेत असतो, तर तो इथे आपल्याला घ्यायचा आहे. तर हलकसं ओढून घ्यायचं आपल्याला, कारण आपल्या अंगात घालताना थोडंसं ताणूनच घालतो आपण ब्लाऊज, म्हणजे ओढूनच घालतो, तो असा ओढला जातो. तर त्याच पद्धतीने थोडं हलक्या हाताने ओढून घ्यायचंय. त्याच्यानंतर इथे आपलं जे कमरेचं मेजरमेंट आहे ते घ्यायचंय. तर इथे 7 इंच कंबर आहे. सो मी अशा पद्धतीने इथे फायनल फिटिंगची लाईन आपण इथे ड्रॉ करून घेत आहोत. आता इथे आपण फिटिंग करून घेतल्यानंतर जे मुंड्यातलं जॉईंट आहे ते आपण बघूया. तर इथे एकसारखं आलेलं आहे की नाही ते आपण इथे बघणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता जे आपलं मुंड्यातलं जॉईंट आहे ते एकसारखं इथे आलेलं आहे, कुठेही खाली वर झालेलं नाहीये. तर ह्या पद्धतीने तुमचं जॉईंट पण एकसारखं यायला पाहिजे. तर इथे परफेक्ट असं फिटिंग करून घेतलेलं आहे आपण. तर सेम ह्याच पद्धतीने अजून फिटिंग आपल्याला 1-2 टाकून घ्यायचे आहेत साईडनं. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, दुसऱ्या साईडची पण जी फिटिंग असते ती पण आपण टाकून घेणार आहोत.
तर इथे तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडचं पण जॉईंट आपलं एकसारखं आलेलं आहे, इथे कुठेही खालीवर झालेलं नाहीये। तर ह्या पद्धतीने संपूर्ण ब्लाऊज आपण इथे टीच करून घेतलेला आहे, दोन्ही साईडच्या फिटिंग्स करून घेतलेल्या आहे। तर खूप सुंदर असं इथे आपला हा बॅक नेक इथे तयार होणार आहे। तर बोटनेक ब्लाऊज आता हा आपण वेअर सुद्धा करणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता आता इथे आपल्याला काय करायचंय, पाइपिंग करून घ्यायची। तर डोरी पाइपिंग कशी करायची ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, तर फक्त आपल्याला इथे लावून घ्यायची डोरी पाइपिंग। तर मी ती इथे लावून घेणार आहे। तर अशा पद्धतीने इथे आपण ब्लाऊज हा कंप्लीट करून घेतलेला आहे। तर कसा झाला ब्लाऊज ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। परत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय।